धर्मवीर छावा संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अतिवृष्टीतील नुकसानीसह शेती समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं नमूद करून नुकसानीचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेनं सादर केलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की प्रभावित शेतकऱ्यांना सोलर पंप, शेती अवजारे, पीक कर्ज, सिंचन विहिरी, ठिबक व तुषार सिंचन संच तसेच शेत रस्त्यांची उभारणी करून देण्यात यावी. याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाला हमीभाव निश्चित करावा. गहाण असलेल्या सातबाऱ्यांना कोरा करण्यात यावे आणि वन्य प्राण्यांच्या त्रासापासून बचावासाठी शेतांना काटेरी कुंपण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना विमा कवच देण्यात यावे. सहकारी खरेदी विक्री संघामार्फत खते, बी बियाणे आणि कीटकनाशके सुलभ दरात उपलब्ध करून द्यावीत. तसेच 1 रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी अशा मागण्यांचाही या निवेदनात समावेश होता. निवेदन देताना धर्मवीर छावा संघटनेचे शेतकरी आघाडीचे मराठवाडा प्रमुख सूर्यप्रकाश जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष देवडे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण गाडेकर, घनसावंगी तालुका संपर्क प्रमुख पाटील बागले, जालना तालुका उपप्रमुख दुर्गेश ढोले तसेच दीपक रासवे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेनं प्रशासनाला इशारा दिलाय की शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल. धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत काही मागण्या होत्या, त्या मागण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर याच्यात आमची जी नंबर 1ची मागणी होती ती अशी की जे काय शासनाने अनुदान घोषित केलं होतं तर ते लवकरात लवकर ते तर दिवाळीला देऊ म्हणली होती, परंतु दिवाळीला त्यांना काय देता आलं नाही. परंतु ते आता टप्प्याटप्प्याने व्हायला पण येत्या 4-8 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावं ह्या प्रकारची आम्ही संघटनेच्या वतीने मागणी आमची ती. त्याच्यानंतर परत आमची मागेल त्याला सोलार पंप हे माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सोलार देऊ अशा प्रकारचं शासनाचं वारंवार सांगणं आहे. परंतु काय झालं, शेतकऱ्यांनी 1-1 वर्ष झालं पैसे टाकून सुद्धा त्या शेतकऱ्यांना सोलार मिळत नाही. म्हणून ही सुद्धा मागणी आम्ही टाकलेली आहे की लवकरात लवकर ती दखल घेऊन ते पण शेतकऱ्यांच्या काय समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. परत मग RDBTतून जे काही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेत अवजारे असतील ते शेत अवजारे सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावी ह्याच्या संदर्भाचं आम्ही ह्या निवेदनाच्या मागणीतून सांगितलेलं आहे. परत जे काय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा प्रकारचं शासन सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी घोषित केलं होतं. तर तुम्ही तुमच्या वचन पाळा म्हणून त्यांना ही एक आम्ही आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून एक आठवण करून दिलेली आहे. आणि जे काय शेतकरी आहेत, वंचित शेतकरी समजा, त्यांना आतापर्यंत पीक कर्जासाठी वारंवार बँकाकडे ते चक्रा मारतात, परंतु त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज अजून मिळालेलं नाही. तर अशा शेतकऱ्यांची सुद्धा दखल घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं अशा प्रकारचं सुद्धा आम्ही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना सिंचन विहिरी असतील, परत वन्य प्राण्यामुळं जो काय शेतकऱ्यांच्या पिकाचा नासडी होती तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही शेत कंपाऊंड देऊ अशा प्रकारचं सुद्धा दिलेलं वचन तुम्ही पाळा, ती एक आठवण आम्ही या माध्यमातून करून दिलेली आहे. आणि जी काय योजना होती मागच्या 2-4 वर्षामध्ये चालू होती 1 रुपयात पीक विमा योजना, तर ती योजना ह्या वर्षी बंद करण्यात आलेली. म्हणून आम्ही सांगितलं की ती पण योजना तुम्ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात यावी. आणि खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्वी 10-5 वर्षाच्या पूर्वी जर गेलो आपण तर त्या काळी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खते मिळत होती, तर ते व्यवस्थित दरामध्ये ते शेतकऱ्यांना उपलब्ध होत होते. परंतु आता काय झालं, त्या खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून नसल्यामुळं तर मग आम्ही ते सुद्धा सांगितले शेतकऱ्यांना खते, बी बियाणे खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून देण्यात यावे अशा प्रकारचं सुद्धा या निवेदनामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. परत शेतकऱ्यांचा विषय असा झाला, शेतकऱ्यांना रात्री अवरात्री कधी आणि कुठेही शेतात काम करण्यासाठी जावं लागतं. याच्यामध्ये काय झालं, अनेक शेतकऱ्यांचे जीवित हानी झालेली आहे. म्हणून शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना विम्याचं कवच देण्यात यावं ह्या प्रकारची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. अशा प्रकारच्या आम्ही मागण्या धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून केलेल्या आहेत. माझ्यासोबत मी सूर्यप्रकाश मोहनराव जाधव, माझ्यासोबत जालना जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष देवडे पाटील आहेत,
पाटील बाहुगडे आमचे घनसंगी तालुका संपर्क प्रमुख, परत जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण गाडेकर, परत आमचे विलासराव पाटील, हे आम्ही इतक्याच्या समोर आम्ही अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे.